सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। सामाजिक एकतेसाठी महाराष्ट्र जिजाऊ रथयात्रा धुळ्यात जल्लोषात स्वागत। सामाजिक एकता निर्माण करून धार्मिक सलोखा अबाधित राहावा याकरिता महाराष्ट्रभरात मराठा सेवा संघाच्या माध्यमातून जिजाऊ रथयात्रा काढण्यात आली आहे। या माध्यमातून मराठा जोडो अभियान देखील राबविण्यात आले। मंगळवारी सायंकाळच्या सुमारास जिजाऊ रथयात्रा धुळ्यात दाखल झाली असता धुळ्यात जिजाऊ रथयात्रेचा जल्लोषात स्वागत करत पारोळा रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ सभा देखील संपन्न झाली आहे। यावेळी मराठा समाजासह विविध क्षेत्रातील मान्यवर देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्रातल्या सध्याचे वातावरण पाहता जाती-जातीमध्ये सामाजिक एकता निर्माण व्हावी, धार्मिक सलोखा अबाधित राहावा याकरिता छत्रपती शहाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त 18 मार्च रोजी छत्रपती संभाजीनगर येथून या जिजाऊ रथयात्रेला सुरुवात करण्यात आली आहे। 45 दिवसांच्या या महाराष्ट्रभराच्या प्रवासात सामाजिक एकतेसह मराठा जोडो अभियान या जिजाऊ रथयात्रेच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे। या जिजाऊ रथयात्रा समारोप पुण्याच्या लाल महाल येथे 1 मे रोजी होणार आहे। सदरची जिजाऊ रथयात्रा मराठा सेवा संघाचे पुरुषोत्तम खेडेकर यांच्या संकल्पनेतून व संभाजी ब्रिगेडचे प्रदेश सरचिटणीस सौरभ खेडेकर, मराठा सेवा संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक अर्जुन तनपुरे यांच्या नेतृत्वात जिजाऊ रथयात्रा काढण्यात आली आहे। महाराष्ट्रातल्या विविध शहरात या जिजाऊ रथयात्रेचा जल्लोषात स्वागत करत सामाजिक एकतेचा या माध्यमातून संदेश देण्यात आलाय। यावेळी संभाजी ब्रिगेड प्रदेश सरचिटणीस सौरभ खेडेकर, मराठी सेवा संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्राध्यापक अर्जुन तनपुरे, संदीप पाटील, रणजित राजे भोसले, माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, विनोद जगताप, निंबा मराठे यांच्यासह समाज बांधव पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। रखरखत्या उन्हातून सर्व महाराष्ट्रातून ही जिजाऊ रथयात्रा संपूर्ण बहुजन समाजामध्ये सलोखा निर्माण करण्याच्या उद्देशाने प्रबोधन करत आपल्या धुळे शहरात आलेली आहे। आपल्या धुळेकरांचं सर्वांचं भाग्य आहे की आपण इथं यांच्या स्वागतासाठी उपस्थित आहोत आणि संपूर्ण धुळे शहराच्या वतीने या रथयात्रेचे संकल्पक आदरणीय धुळे जिल्हा मराठा सेवा संघाच्या सर्व कक्षांच्या वतीने तसेच धुळ्यातील सर्व मराठा बहुजन संघटना, सकल मराठा असेल, छावा संघटना असतील, सर्व बहुजन समाजाच्या संघटना, निसर्गमित्र समिती असेल, सर्व या ठिकाणी एकत्रित जिजाऊ रथयात्रेसाठी सहभागी झालेले आहेत। त्या सर्वांच्या वतीने मी जिजाऊ रथयात्रेचे स्वागत करतो आणि यानंतर ही रथयात्रा आपण साक्रीला तसंच पिंपळनेर या भागात जाणार आहोत। त्यामुळे जास्त वेळ न घेता मी सौरभ दादा आणि अर्जुनराव तनपुरे सर यांना विनंती करतो त्यांनी जमलेल्या समुदायाला मार्गदर्शन करावं आणि या रथयात्रेच्या निमित्ताने गेले काही दिवसापासून ज्या सर्व संस्थांनी आम्हाला या ठिकाणी मदत केली आहे, पागणेचे मधुबापू असतील, बाळापूर असेल, नवलनगर असेल, जागर जनस्थानकरिता प्रतिनिधी रूपक विरारी, धुळे। नाशिककरांना सूचित करण्यात येत आहे की 2025-26 या वित्तीय वर्षाचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत। त्यानुसार मालमत्ता कराची एक रकमी आगाऊ भरणा व ऑनलाईन भरणा केल्यास विशेष सवलत देण्यात येणार आहे। चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास एप्रिल महिन्यात 8% सूट, मे महिन्यात 6% सूट, जून महिन्यात 3% सूट मिळेल। तसेच ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी 5% किंवा 3000ची सूट मिळेल। नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित।